नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, बोर्ड प्रॉब्लेम सोल्युशन सिरीजच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी प्रोफेसर प्रणव कानिटकर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आज आपण बोर्डात आलेला फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम नंबर 7 स्टार्ट करणार आहोत। सो लेट्स स्टार्ट। जया अँड माया आर इन पार्टनरशिप फर्म शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 2:3। आता या प्रॉफिट शेअरिंग रेशोचं लॉजिक मी खूप वेळा सांगितलेलं आहे, मागच्याही व्हिडिओमध्ये मी हे एक्सप्लेन केलेलं आहे। 2:3 चा अर्थ असा आहे की जो काही प्रॉफिट किंवा लॉस होईल तो या रेशोमध्ये जया आणि माया वाटून घेतील। म्हणजे फॉर एक्झाम्पल जर समजा 5 रुपीजचा प्रॉफिट झाला तर त्यातला 2 रुपीजचा जो प्रॉफिट आहे तो जाणार आहे जयाला आणि त्यातला 3 रुपीजचा प्रॉफिट आहे तो जाणार आहे मायाला। म्हणजे जर समजा 500चा प्रॉफिट झाला तर 200चा जाईल जयाला आणि 300चा जाईल मायाला अँड सो ऑन। सो याच प्रोपोर्शन मध्ये ते प्रॉफिट्स आणि लॉसेस वाटून घेणार आहेत। With the help of following trial balance and adjustments given below, prepare their trading and profit and loss account for the year ended 31st March 2013 and balance sheet as on that date. ट्रायल बॅलन्स डिस्कस करूयात। त्यांनी डेट दिली आहे 31st मार्च 2013। सगळ्यात पहिले आलेत परचेसेस, कुठे रेकॉर्ड होतील ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला। गुड्स आर कमिंग इन तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला रेकॉर्ड करतो। इफ गुड्स आर गोइंग आउट तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला रेकॉर्ड करतो। पुढे आलेत इन्शुरन्स, रेंट रेट, टॅक्सेस आणि ऑफिस एक्सपेन्सेस, सगळे आपले एक्सपेंडिचर आहेत। कुठे रेकॉर्ड होणार आहेत P&L अकाउंटच्या डेबिट साइडला, बिकॉज त्याचा प्रोडक्शन, मॅन्युफॅक्चरिंग, ट्रेडिंग, फॅक्टरीशी काही संबंध नाही आहे, सगळे ॲडमिनिस्ट्रेशन रिलेटेड एक्सपेन्सेस आहेत, त्यामुळे P&L अकाउंटच्या डेबिट साइडला रेकॉर्ड होतील। पुढे आले लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी अँड फर्निचर, सगळे रेकॉर्ड होतील बॅलन्स शीटच्या ॲसेट साइडला, तिन्ही आपले ॲसेट्स आहेत। त्यानंतर पुढे आले कॅरेज इनवर्ड, याच्याबद्दल आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये खूप डिटेल डिस्कशन केले। कॅरेज इनवर्डचा अर्थ असतो ट्रान्सपोर्टेशन एक्सपेन्सेस फॉर ब्रिंगिंग द रॉ मटेरियल इन टू द फॅक्टरी, प्रोडक्शनशी त्याचा संबंध आहे म्हणून रेकॉर्ड होणार आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला। कॅरेज आउटवर्ड जे असतं ते रेकॉर्ड होतं P&L अकाउंटच्या डेबिट साइडला। आणि जर एक्झामिनरनी काहीच दिलं नाही, नुसतं कॅरेज वापरलं तर आपण अज्यूम करतो की ते कॅरेज इनवर्ड आहे। हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करत आलेलो आहे। तुम्ही जर डायरेक्ट हा व्हिडिओ बघत असाल तर आय विल सजेस्ट की पहिले 6 व्हिडिओ बघा आणि मग हा व्हिडिओ बघा। सन्ड्री डेटर्स आपली ॲसेट आहे, बॅलन्स शीटच्या ॲसेट साइडला रेकॉर्ड होईल। सन्ड्री डेटर्स म्हणजे ज्यांनी आपल्याला पैसे द्यायचे। स्टॉक हा ओपनिंग स्टॉक आहे। मी कसं ओळखलं ओपनिंग स्टॉक आहे, त्याची डेट बघा काय दिली आहे। डेट दिली आहे 1/4/2012, आपली ट्रायल बॅलन्सची डेट आहे 31st मार्च 2013, बरोबर, म्हणजे हा लास्ट डे आहे, बरोबर। आणि 1 एप्रिल 2012 हा कुठला असणार आहे, हा आहे फर्स्ट डे, बरोबर, कारण आपलं इयर काय आहे 12-13, 1 एप्रिल 2012 टू 31st मार्च 2013 हा फर्स्ट डेचा स्टॉक आहे। फर्स्ट डेचा स्टॉक आहे म्हणजे अर्थात हा कुठला स्टॉक आहे, ओपनिंग स्टॉक। दुसरं सिंपल रिझन लक्षात ठेवा, ट्रायल बॅलन्स मध्ये कधीही क्लोजिंग स्टॉक येत नाही। ट्रायल बॅलन्स मधला आलेला स्टॉक हा ओपनिंग स्टॉकच असतो। आता ओपनिंग स्टॉक आहे म्हणजे कुठे रेकॉर्ड होणार आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला। या वर्षाचा ओपनिंग स्टॉक म्हणजे लास्ट इयरचा क्लोजिंग स्टॉक आहे। लास्ट इयरच्या नोटबुक्स मधनं तो गोज आउट आहे, या वर्षीच्या नोटबुक्स मध्ये तो कम्स इन आहे। डेबिट व्हॉट कम्स इन म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला रेकॉर्ड होईल। पुढे आहेत वेजेस अँड सॅलरी, अगेन रेकॉर्ड होतील ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला। वेजेस आर पेड टू द वर्कर्स, सॅलरीज इज पेड टू द ऑफिस स्टाफ। मग सॅलरी आपण लिहितो P&Lच्या डेबिट साइडला, वेजेस लिहितो आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला। पण जसं मी आधीच्या व्हिडिओजमध्ये पण हे एक्सप्लेन करत आलेलो आहे, जरी 2 वर्ड दिले तर आपण काय करायचं, जो पहिला वर्ड आहे त्याला जस्टिस द्यायचा। इथे आता पहिला वर्ड वेजेस आलेला आहे, त्यामुळे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला लिहिणार आहोत। जर सॅलरी आणि वेजेस दिलं तर मात्र P&L अकाउंटच्या डेबिट साइडला लिहिणार आहोत। सो जो पहिला वर्ड आहे त्याला जस्टिस द्यायचा। पुढे आलाय कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक, दोन्ही आपले ॲसेट्स आहेत, रेकॉर्ड होतील बॅलन्स शीटच्या ॲसेट साइडला। पुढे आले ड्रॉइंग्स, जयाचे आणि मायाचे काय करणार आहोत, कॅपिटल मधून मायनस करणार आहोत, त्यांच्या रिस्पेक्टिव्ह कॅपिटल अकाउंट मधून ड्रॉइंग्स आपण मायनस करणार आहोत। ड्रॉइंग्स म्हणजे काय, त्यांनी पैसे विड्रॉ केलेत फॉर देअर पर्सनल यूज, त्यामुळे त्यांचं कॅपिटल कमी होईल। पुढे आलेत क्रेडिटर्स, कुठे रेकॉर्ड होणार आहेत बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला। क्रेडिटर इज अ पर्सन टू हुम वी हॅव टू पे द मनी, आपल्याला पैसे द्यायचे आहेत म्हणजे ती झाली आपली रिस्पॉन्सिबिलिटी। एनी रिस्पॉन्सिबिलिटी इज लायबिलिटी। पुढे आलेत सेल्स, कुठे लिहिणार आहोत ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला। सेल्स मध्ये गुड्स आर गोइंग आउट, त्यामुळे क्रेडिट व्हॉट गोज आउट, त्यामुळे सेल्स लिहिणार आहोत ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला। पुढे आले RDD, हा जो RDD आहे हा ट्रायल बॅलन्स मध्ये आलेला आहे, त्याच्यामुळे याला आपण म्हणतो ओल्ड RDD। आता RDD शी रिलेटेड आपण फॉर्म्युला लिहायचा का फॉर्म्युला लिहायचा नाही हे मी व्हिडिओ नंबर 2 मध्ये डिस्कस केलेलं आहे।
या सिरीजचा जो व्हिडिओ नंबर 2 आहे तो प्लीज बघा, त्याच्यामध्ये डिटेल एक्सप्लेनेशन मी केलेलं आहे फॉर्म्युला कधी लिहायचा आणि फॉर्म्युला कधी लिहायचा नाही. डेटर्सवरती 3 इम्पॉर्टंट ॲडजस्टमेंट्स आहेत. पहिलं म्हणजे बॅड डेट्स, दुसरं आहे RDD म्हणजे न्यू RDD आणि तिसरं म्हणजे रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स. आता याचं तिन्हीचं मिनिंग समजून घेऊयात म्हणजे तुम्हाला कळेल. बॅड डेट्सचा अर्थ काय आहे तर बॅड डेट्सचा अर्थ बुडालेले पैसे, आपला लॉस झाला म्हणजे काही डेटर्सनी आपल्याला पैसे दिले नाहीत, म्हणजे आपण त्यांना गुड्स सेल केले पण त्याचे पैसे काही आपल्याला परत मिळाले नाहीत, तर त्याला आपण म्हणतो बॅड डेट्स, बुडालेले पैसे. डेफिनेट लॉस झाला, आपल्याला 100% खात्री आहे मनातून की आता हे पैसे परत मिळणार नाहीत, म्हणून याला आपण म्हणतो बॅड डेट्स. आता अजूम करूयात की आपल्याकडे 1 लाखचे डेटर्स होते आणि त्यातल्या 10,000 रुपीजचे डेटर्स आपले बुडले, म्हणजे त्यांनी आपल्याला पैसे दिले नाहीत. मग काय झालं, 1 लाख पैकी 10,000 बुडले, म्हणजे आता आपल्याला किती मिळणार आहे एक्सपेक्टेड आहे, 90,000 रुपीज मिळणं एक्सपेक्टेड आहे. पण या 90,000 वरती आपल्याला असं वाटतंय की अजून काही लोक आपले पैसे बुडवतील, अजून काही डेटर्स आपल्याला पैसे देणार नाहीत. जर असं घडलं तर त्याला आपण म्हणतो रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स. म्हणजे काय, आपल्या मनात शंका आहे, आपल्या मनात धाकधूक आहे, आपल्या मनात भीती आहे की अजून काही लोक आपले पैसे बुडवू शकतात. इन अकाउंट्स वी प्रिपेअर फॉर वर्स टू वर्स सर्कमस्टन्सेस. सो लेट्स अज्युम की असे 5,000 रुपये आहेत की जे आपल्याला बुडतील असं वाटतंय. दोन मधला डिफरन्स लक्षात घ्या. बॅड डेट्स म्हणजे ऍक्च्युअल बुडालेले पैसे, रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स याचा अर्थ आपल्याला असं वाटतंय की पुढे जाऊन फ्युचरमध्ये हे बुडतील, म्हणून त्या लॉस साठी आपण प्रिपेअर राहतोय, त्याला आपण म्हणतो RDD, रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स. सो थोडक्यात हे 5,000साठी आपण प्रोव्हिजन करून ठेवतोय. वाईटात वाईट काय होईल, हे 5,000 अजून बुडतील. मग असं अजून वाईट झालं तर आपल्या हातात किती डेटर्स राहतात, 90,000 होते त्यातनं 5,000 जातील, म्हणजे हातात 85,000 रुपीज येतील. आता हे जे डेटर्स राहिले ना ते राहतील गुड डेटर्स. गुड डेटर्स का, कारण आपण बॅड डेट्स बाजूला काढले आणि अजून काही बुडतील असेही बाजूला काढले, म्हणजे आता हे सगळे प्रामाणिक लोक आहेत जे आपल्याला पैसे देतील असं आपल्याला वाटतंय. सो आता या गुड डेटर्सना आपल्याला डिस्काउंट द्यायला लागेल, कारण की ते प्रॉम्प्ट पेमेंट जर करायला आले, ताबडतोब पेमेंट करायला आले तर आपण त्यांना कॅश डिस्काउंट देणार. मग हा जर डिस्काउंट द्यायला लागला तर त्याच्यामुळे डेटर्स अजून कमी होतील, त्याच्यामुळे त्याला आपण म्हणतो रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स. सो जर डिस्काउंट द्यायला लागला डेटर्सना, अजून करूयात आपल्याला 2,000 रुपीजचा डिस्काउंट द्यायला लागला, तर ऍक्च्युअली 1 लाख पैकी हातात डेटर्स आपल्याला पैसे किती मिळतील, फक्त 83,000 रुपीज. सो या तिन्ही ॲडजस्टमेंट्समध्ये एक इफेक्ट कॉमन आहे, तो काय बघा, या तिन्हीमुळे डेटर्स काय होतात, कमी होतात. आणि याचा दुसरा इफेक्ट, या तिन्ही ॲडजस्टमेंटचा दुसरा इफेक्ट कुठे जाणार आहे, P&L अकाउंटच्या डेबिट साईडला. P&L अकाउंटच्या डेबिट साईडला का जाणार आहे बघा बरं, कारण की बॅड डेट्स आपला काय आहे, लॉस. रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स आपला काय आहे, प्रोबेबल लॉस. आणि रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स हा आपला काय झाला, एक्सपेंडिचर. सो या तिन्हीचे इफेक्ट्स, पहिला इफेक्ट काय येईल, मायनस फ्रॉम डेटर्स, आणि दुसरा इफेक्ट काय येईल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. आता ही ऍडजस्टमेंट बघितली आपण बॅड डेटची, रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्सची आणि RDDची. ऍडजस्टमेंट असल्यामुळे त्याचे दोन इफेक्ट्स आहेत. पहिला इफेक्ट मायनस फ्रॉम डेटर्स आहे आणि दुसरा इफेक्ट आहे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. आता परत एकदा डिस्कशन करूयात. प्रॉब्लेम नंबर 2 सॉल्व्ह करताना मी तुम्हाला हे लिहून दिलेलं आहे की जर समजा ओल्ड RDD, न्यू RDD आणि बॅड डेट्स किंवा ॲडिशनल बॅड डेट्स यातलं काही एक असं दिलेलं असेल तर आपण फॉर्म्युला लिहितो. कुठे लिहितो, P&L अकाउंटच्या डेबिट साईडला. काय फॉर्म्युला लिहितो, टू बॅड डेट्स, ॲड ॲडिशनल बॅड डेट्स, ॲड न्यू RDD आणि मायनस ओल्ड RDD. हा फॉर्म्युला कधी लिहायचा आहे, मी तुम्हाला 2 भाग करून दाखवलेत. जर समजा ओल्ड RDD दिलेला आहे, ओल्ड RDD कुठे मिळेल आपल्याला, ट्रायल बॅलन्समध्ये. सो ट्रायल बॅलन्समध्ये ओल्ड RDD आपल्याला दिलेला आहे, न्यू RDD आपल्याला ॲडजस्टमेंट्समध्ये दिलेला आहे, आणि बॅड डेट्स किंवा ॲडिशनल बॅड डेट्स या दोन्हीपैकी काही एक जर असेल, बॅड डेट्स अर्थात कुठे मिळतील आपल्याला, ट्रायल बॅलन्समध्ये, आणि ॲडिशनल बॅड डेट्स कुठे मिळतील, ॲडजस्टमेंट्समध्ये. म्हणजे आयदर ॲडजस्टमेंटमध्ये तरी बॅड डेट्स आहेत किंवा ट्रायल बॅलन्समध्ये बॅड डेट्स आहेत, प्लस न्यू RDD आणि ओल्ड RDD हे तिन्ही जेव्हा दिलेले असतील किंवा चारही दिलेले असतील तेव्हा आपल्याला हा फॉर्म्युला लिहायचा आहे P&L अकाउंटच्या डेबिट साईडला. काय फॉर्म्युला आहे, टू बॅड डेट्स, ॲड ॲडिशनल बॅड डेट्स, ॲड न्यू RDD मायनस ओल्ड RDD. आता ब्रॅकेटमध्ये लिहून पण ठेवूयात, बॅड डेट्स ट्रायल बॅलन्समध्ये असतील, ॲडिशनल बॅड डेट्स ॲडजस्टमेंट्समधनं येतील,
न्यू RDD जो आहे तो पण ॲडजस्टमेंटमधनं येईल आणि ओल्ड RDD कुठे असेल, ट्रायल बॅलन्समध्ये असेल. सो हे सगळे आपण इनर कॉलमला लिहिणार आहोत आणि त्याचं प्लस मायनस करून जी अमाऊंट येईल ती आपण आउटर कॉलमला लिहिणार आहोत. पण जर समजा हे नसेल इन एनी अदर केस, तर आपण ओल्ड RDD कुठे लिहिणार आहोत, P&L अकाउंटच्या क्रेडिट साईडला. फॉर एक्झाम्पल, जर समजा ओल्ड RDD दिलेला आहे बट न्यू RDD नाहीच आहे ॲडजस्टमेंटमध्ये, तर ओल्ड RDD कुठे लिहिणार आहोत, P&L अकाउंटच्या क्रेडिट साईडला. किंवा ओल्ड RDD आणि न्यू RDD दोन्ही दिलेले आहेत. ओल्ड RDD ट्रायल बॅलन्समध्ये आहे आणि न्यू RDD ॲडजस्टमेंटमध्ये आहे, पण बॅड डेट्सही नाही आहेत किंवा ॲडिशनल बॅड डेट्स पण नाही आहेत. इन दॅट केस ऑल्सो ओल्ड RDD कुठे लिहिणार आहोत, P&L अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि ऑब्व्हियसली न्यू RDD त्याच्या ॲडजस्टमेंटच्या सेकंड इफेक्ट प्रमाणे P&L अकाउंटच्या डेबिट साईडला. आता आपण जो प्रॉब्लेम सोडवतोय, आता आपल्याला काय बघायला लागेल, प्रॉब्लेममध्ये ओल्ड RDD तर ऑलरेडी आपल्याला दिसलेला आहे ट्रायल बॅलन्सला. आता आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये न्यू RDD दिलाय का आणि ट्रायल बॅलन्समध्ये किंवा ॲडजस्टमेंट्समध्ये कुठे बॅड डेट्स आलेत का, जे बॅड डेट्स आणि ॲडिशनल बॅड डेट्स आलेत का हे चेक करायचं आहे. आता आपण ट्रायल बॅलन्सवरती जाऊया. ट्रायल बॅलन्समध्ये आपण बघितलं ऑलरेडी ओल्ड RDD आलेला आहे. आता आपल्याला काय बघायचं आहे, ॲडजस्टमेंटमध्ये न्यू RDD आहे का चेक करूयात. पहिली ॲडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक, दुसरी ॲडजस्टमेंट आहे परचेस इन्क्लूड्स परचेस ऑफ फर्निचर, तिसरी ॲडजस्टमेंट आहे डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग प्लांट अँड मशिनरी अँड फर्निचर आणि लास्ट ॲडजस्टमेंट आहे क्रिएट RDD. म्हणजे हा कुठला RDD आहे, न्यू RDD. याचा अर्थ आपल्याला ओल्ड RDD ट्रायल बॅलन्समध्ये दिलेला आहे, न्यू RDD आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये दिलेला आहे. आता आपल्याला चेक करायचं आहे की बॅड डेट्स किंवा ॲडिशनल बॅड डेट्स आहेत का. आता चारही ॲडजस्टमेंट आपण बघितल्या, त्यात ॲडिशनल बॅड डेट्स नाही आहेत, म्हणजे बॅड डेटची ॲडजस्टमेंटमध्ये नाही आहेत. म्हणजे जर समजा आता बॅड डेट्स दिलेले असतील तर आपण फॉर्म्युला लिहिणार आहोत, बॅड डेट्स दिलेले नसतील तर फॉर्म्युला लिहायचा नाही. जर फॉर्म्युला लिहिला नाही तर काय करणार आहोत, ओल्ड RDD आपण P&L अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहिणार आहोत. चला ट्रायल बॅलन्समध्ये परत एकदा बघूयात, बॅड डेट्स दिसत आहेत का. कुठेही आपल्याला बॅड डेट्स दिलेले नाहीत, म्हणजे बॅड डेट्स ना ॲडजस्टमेंटमध्ये आलेत ना बॅड डेट्स ट्रायल बॅलन्समध्ये आलेत. म्हणजे आता ओल्ड RDDचं पोस्टिंग कुठे करायचं आहे आपल्याला, P&L अकाउंटच्या क्रेडिट साईडला. पुढे आलंय कमिशन. कमिशनला बॅलन्स बघा कुठला आहे, कमिशनला क्रेडिट बॅलन्स दिलेला आहे. याचा अर्थ कमिशन आपलं इन्कम आहे. कमिशन नॉमिनल टाईपचा अकाउंट आहे, त्याला रूल वापरा, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल गेन्स अँड इन्कम. मग क्रेडिट बॅलन्स आला, याचा अर्थ ते आपलं इन्कम आहे, त्याच्यामुळे रेकॉर्ड कुठे करणार आहोत आपण, P&L अकाउंटच्या क्रेडिट साईडला. आणि पुढे आलेत कॅपिटल आणि करंट अकाउंट, जया आणि मायाचे सगळे लिहिणार आहोत बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईड. आता हा पहिला प्रॉब्लेम आहे ज्याच्यामध्ये करंट अकाउंट आलेले आहेत. करंट अकाउंट याचा अर्थ असा आहे की पार्टनर्सना त्यांचं कॅपिटल फिक्स ठेवायचं आहे. आता फिक्स ठेवायचं याचा अर्थ काय लक्षात घ्या, आपण जेव्हा कॅपिटल अकाउंट लिहितो तेव्हा आपण ते कायम इनर कॉलमला लिहितो आणि यातनं काय होतं तर कॅपिटल अकाउंटमधनं ड्रॉइंग्स मायनस होतात. जर नेट प्रॉफिट झाला तर तो नेट प्रॉफिट त्याच्यामध्ये ॲड होतो, नेट लॉस झाला तर तो त्याच्यातनं मायनस होतो. पार्टनरला आपण इंटरेस्ट दिला, पार्टनरला आपण कमिशन दिलं तर ते काय होतं, कॅपिटलमध्ये ॲड होतं. सो त्याच्यामुळे कॅपिटल फ्लक्च्युएट होतं. फ्लक्च्युएट याचा अर्थ चेंज, आयदर अपवर्ड्स ऑर डाऊनवर्ड्स. आता काही पार्टनर्स असे असतात त्यांची इच्छा अशी आहे की आम्हाला कॅपिटल फ्लक्च्युएट ठेवायचं नाही, आम्हाला आमचं कॅपिटल फिक्स दिसलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, समजा 3 पार्टनर्स आहेत A, B, C, तर त्या तिघांनी जर 5 लाखचं कॅपिटल आणलं असेल तर जेव्हा पहिलं वर्ष संपेल तेव्हा काही ना काहीतरी नेट प्रॉफिट होईल किंवा काही ना काहीतरी नेट लॉस होईल, तेव्हा त्यांचं कॅपिटल चेंज होईल. अजून करूयात, प्रत्येक पार्टनरला 50,000चा प्रॉफिट झाला, म्हणजे टोटल प्रॉफिट 1,50,000 झाला, तो डिवाइड करून इक्वली वाटल्यानंतर प्रत्येक पार्टनरला 50,000 मिळाला. तर आता त्यांचं कॅपिटल काय होईल, 5,50,000 रुपीज होईल. जर समजा पार्टनरशी अशी इच्छा असेल की आम्हाला आमचं कॅपिटल चेंज करायचं नाही आहे, तर पार्टनर्स काय करतात, ते अजून एक छोटा अकाउंट ओपन करतात आणि त्याला नाव देतात करंट अकाउंट. मग आता जेव्हा ट्रायल बॅलन्समध्ये करंट अकाउंट देतात, याचा अर्थ आपल्याला समजायला पाहिजे की पार्टनरशी अशी इच्छा आहे की त्यांना कॅपिटल फिक्स ठेवायचं आहे, कॅपिटल चेंज करायचं नाही. मग आता कॅपिटल अकाउंटवर आपण ज्या सगळ्या ॲडजस्टमेंट करतो त्या कॅपिटल अकाउंटवर न करता आता आपण कोणत्या अकाउंटवर करणार आहोत, करंट अकाउंटवरती करणार आहोत.
म्हणजे आता पार्टनरचे दोन वेगळे अकाउंट ठेवायचे. पहिला आहे कॅपिटल अकाउंट, दुसरा आहे करंट अकाउंट. आपण आतापर्यंत ज्या सगळ्या कॅपिटल अकाउंटवर ऍडजस्टमेंट करत आलेलो आहोत त्या आता करंट अकाउंटवर करायच्या आणि कॅपिटल अकाउंट जे आहे ते डायरेक्ट आउटर कॉलमला लिहून टाकायचे. सो कॅपिटल अकाउंटला आपण लिहून टाकूयात. कुठे लिहिणार आहोत कॅपिटल अकाउंट? डायरेक्ट आउटर कॉलम, डायरेक्टली आउटर कॉलमला लिहिणार आहोत. येस, आता कॅपिटल अकाउंट जर आपण आउटर कॉलमला लिहिले तर या प्रॉब्लेममध्ये आपल्याला ड्रॉइंग्स पण दिसत आहेत. आपण जेव्हा ड्रॉइंग्स डिस्कस करत होतो तेव्हा आपण लिहिलं होतं ड्रॉइंग्सला मायनस फ्रॉम कॅपिटल, पण आता आपल्याला इथे येऊन काय दिसलेलं आहे? करंट अकाउंट दिसलेलं आहे. याचा अर्थ पार्टनर्सला त्यांचं कॅपिटल फिक्स्ड पाहिजे आहे. जर फिक्स्ड पाहिजे असेल तर ड्रॉइंग्स आपल्याला कॅपिटलमधून मायनस करता येणार नाहीत, कारण आपण कॅपिटल अकाउंट डायरेक्ट आउटर कॉलमला लिहून टाकणार आणि जे करंट अकाउंट आहेत ते मात्र आपण इनर कॉलमला लिहिणार आहोत. त्यामुळे आता ड्रॉइंग्स कॅपिटल अकाउंटमधनं मायनस न करता आजच्या प्रॉब्लेममध्ये कुठून मायनस करायचे आहेत? मायनस फ्रॉम करंट अकाउंट. सो आता मी ड्रॉइंग्सला चेंज करून काय लिहितोय? मायनस फ्रॉम करंट अकाउंट. डन. ट्रायल बॅलन्सचं डिस्कशन झालंय. ऍडजस्टमेंट डिस्कस करूयात. पहिली ऍडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक. पहिला इफेक्ट काय आहे? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला, बिकॉज क्लोजिंग स्टॉक हा लास्ट डेचा स्टॉक आहे. या वर्षीच्या नोटबुक्समधनं आता हा पुढच्या वर्षीच्या नोटबुक्समध्ये जाणार आहे. सो या वर्षीच्या नोटबुक्समधनं तो गोज आउट आहे, त्यामुळे ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड. आणि ॲज ऑन द लास्ट डेट क्लोजिंग स्टॉक आपली प्रॉपर्टी आहे, त्याच्यामुळे लिहिणार आहोत बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. एकच व्हॅल्यू दिलेली आहे, त्यामुळे व्हॅल्यू घेणार आहोत 22,600. पुढची ॲडजस्टमेंट आहे परचेस इन्क्लूड्स परचेस ऑफ फर्निचर 10,000 मेड ऑन 1 ऑक्टोबर 2012. आता काय झालं बघा, आपण गुड्स परचेस केले तर परचेसेस अकाउंटवरती लिहितो, पण जेव्हा आपण ॲसेट परचेस करतो तेव्हा ती ॲसेट अकाउंटवरती लिहायला पाहिजे. पण चुकून काय झालं, आपण परचेस केलं होतं फर्निचर, म्हणजे गुड्स नव्हतं आपल्यासाठी, फर्निचर ही आपल्यासाठी ॲसेट होती. आणि 10,000चं जे फर्निचर परचेस केलं होतं ते चुकून कुठे गेलेलं आहे? परचेसेस अकाउंटवरती गेलेलं आहे. मग आता परचेसेस अकाउंटवर फक्त गुड्सचे परचेसेस यायला पाहिजे. जर फर्निचर परचेस केलेलं आहे तर फर्निचर ॲसेट साईडला जायला पाहिजे होतं. मग आता काय करायला लागेल? पहिला इफेक्ट मायनस फ्रॉम परचेसेस. का मायनस फ्रॉम परचेसेस? कारण त्याच्यामध्ये चुकून फर्निचर गेलेलं आहे, ते मायनस करायला पाहिजे. आणि फर्निचर आपण कुठे लिहितो? बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. सो ऑलरेडी जे फर्निचर आहे बॅलन्स शीटला त्याच्यामध्ये हे ॲड करायला पाहिजे. सो पहिला इफेक्ट मायनस फ्रॉम परचेसेस, दुसरा इफेक्ट ॲड टू फर्निचर. पुढची ॲडजस्टमेंट डेप्रिसिएशन, रोज येणारी ॲडजस्टमेंट आहे. डेप्रिसिएशन लँड अँड बिल्डिंगवर 10% आहे, प्लांट अँड मशिनरीवर पण 10% आहे आणि फर्निचरवर 20% आहे. सो काय करायला लागेल? मायनस फ्रॉम ॲसेट. पहिला इफेक्ट मायनस फ्रॉम ॲसेट आणि दुसरा इफेक्ट P&L अकाउंट डेबिट साईड. वाय P&L अकाउंट डेबिट साईड? डेप्रिसिएशनचं मिनिंग काय? डेप्रिसिएशन याचा अर्थ ॲसेटची व्हॅल्यू कमी होते बिकॉज ऑफ इट्स यूज अँड वेअर अँड टेअर ऑफ ॲसेट. सो फायनान्शियल लॉस आहे, म्हणजे काय झालं? ॲसेटची किंमत कमी झाली म्हणजे लॉस झाला. सो हा लॉस कुठे लिहायला पाहिजे? P&L अकाउंटच्या डेबिट साईडला, बिकॉज डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. हा ट्रेडिंगवर का नाही लिहिला? कारण त्याचा प्रोडक्शन मॅन्युफॅक्चरिंग ट्रेडिंगशी काही संबंध नाही. आणि मायनस फ्रॉम ॲसेट अर्थातच ॲसेटची व्हॅल्यू कमी झाली, सो मायनस फ्रॉम ॲसेट. पुढची ॲडजस्टमेंट आहे क्रिएट RDD ॲट 5% ऑन सन्ड्री डेटर्स. पहिला इफेक्ट होईल मायनस फ्रॉम डेटर्स. RDDचा अर्थ काय आहे? आपल्याला असं वाटतंय की काही लोक आपले पैसे बुडवतील. जर त्यांनी पैसे बुडवले तर अर्थात डेटर्स कमी होतील. आणि दुसरा इफेक्ट P&L अकाउंटच्या डेबिट साईडला, बिकॉज पैसे बुडले तर आपला लॉस झाला, त्याच्यामुळे फायनान्शियल लॉस आहे. रेकॉर्ड कुठे करणार आहोत? P&L अकाउंटच्या डेबिट साईडला. चलो लेट स्टार्ट. पहिले आले परचेसेस. रेकॉर्ड करणार आहोत आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. परचेसला ॲडजस्टमेंट आहे, सो परचेस इनर कॉलममध्ये रेकॉर्ड करणार आहोत. आणि एक लाईन सोडायला लागेल आपल्याला ओपनिंग स्टॉकसाठी. सो गो टू ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड. एक लाईन सोडूयात ओपनिंग स्टॉकसाठी. नेक्स्ट लाईनवर 2 परचेसेस 1,09,000. 1 line blank, arrow for adjustment. Next is insurance, P&L account debit side. So go to P&L account debit side. Insurance ला adjustment नाही आहे, so outer column 3,700. नेक्स्ट इज रेंट, रेट्स अँड टॅक्सेस. त्यालाही ॲडजस्टमेंट नाही आहे. P&L अकाउंट डेबिट साईड, आउटर कॉलम.
So to rent, rates and taxes, P&L account debit side, outer column 14,600. Next office expenses, P&L account debit side 7,300, outer column त्यालाही adjustment नाही आहे. Office expenses, P&L account debit side 7,300, outer column. नेक्स्ट आहे लँड अँड बिल्डिंग, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला रेकॉर्ड करणार आहोत. सो गो टू बॅलन्स शीट ॲसेट साईड, लँड अँड बिल्डिंग, लँड अँड बिल्डिंगला ॲडजस्टमेंट आहे डेप्रिसिएशनची. सो इनर कॉलम 3 lakhs, 1 line blank, arrow for adjustment. नेक्स्ट प्लांट अँड मशिनरी, त्यालाही डेप्रिसिएशनची ॲडजस्टमेंट आहे. बॅलन्स शीट ॲसेट साईड, इनर कॉलम. प्लांट अँड मशिनरी, इनर कॉलम 60,000, 1 line blank, arrow for adjustment. नेक्स्ट आलं फर्निचर, फर्निचरला 2 ॲडजस्टमेंट आहेत. सो इनर कॉलम एक ॲडजस्टमेंट आहे, फर्निचर जे परचेस केले ते चुकून परचेसेस अकाउंटवरती गेले, आणि दुसरी ॲडजस्टमेंट आहे डेप्रिसिएशनची. इनर कॉलम 15,000. आता 2 ॲडजस्टमेंट आहेत म्हटल्यावर आपल्याला ॲटलिस्ट 3 लाईन्स लागणार आहेत, कारण एक लाईनला आपल्याला इनर कॉलमला टोटल घ्यायला लागणार आहे. सो लिव्ह 3 लाईन्स ब्लँक, देन arrow for adjustment. कॅरेज इनवर्ड, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड करायचं आहे. सो गो टू ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड, कॅरेज इनवर्ड, ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड, $3,700. नेक्स्ट आहेत सन्ड्री डेटर्स, रेकॉर्ड करायचे आहेत बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. सो गो टू बॅलन्स शीट ॲसेट साईड, सन्ड्री डेटर्स, त्यालाही ॲडजस्टमेंट आहे. सो इनर कॉलम सन्ड्री डेटर्स, बॅलन्स शीट ॲसेट साईड, इनर कॉलम 88,000, 1 line blank, arrow for adjustment. पुढे आलाय ओपनिंग स्टॉक, रेकॉर्ड करायचा आहे ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईडला फर्स्ट लाईनवर. सो गो टू ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड, फर्स्ट लाईन, टू ओपनिंग स्टॉक, आउटर कॉलम 32,800. Wages and salary, trading account debit side, no adjustment, so outer column. Outer column 28,600. पुढे कॅश इन हँड, बॅलन्स शीट ॲसेट साईड. सो गो टू बॅलन्स शीट ॲसेट साईड, त्याला ॲडजस्टमेंट नाही आहे. सो आउटर कॉलम कॅश इन हँड, आउटर कॉलम 4,700. कॅश ॲट बँक, बॅलन्स शीट ॲसेटलाच लिहायचं आहे, आउटर कॉलम त्यालाही ॲडजस्टमेंट नाही आहे. अमाउंट आहे 40,200.
पुढे आले ड्रॉइंग्स काय करायचे आहेत आता कॅपिटल अकाउंटमधनं मायनस न करता करंट अकाउंटमधनं मायनस करायचे. सो आजच्या प्रॉब्लेममध्ये कॅपिटल अकाउंट आपल्याला आउटर कॉलमला लिहून टाकायचे. आता तुम्हाला माहिती आहे कॅपिटल अकाउंट आपण कायम सुरुवातीला लिहितो, त्याच्यासोबतच लगेच पुढे करंट अकाउंट लिहायचे असतात. सो आता ड्रॉइंग झालेत, आधी कॅपिटल अकाउंट्स लिहून टाकूयात, मग करंट अकाउंट लिहून टाकूयात आणि मग आपण ड्रॉइंग्स त्यातनं मायनस करूयात. सो गो टू बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. सगळ्यात पहिले हेडिंग टाका कॅपिटल अकाउंट्स. आता कॅपिटल अकाउंट्सला फार जागा लागणार नाही आहे, कारण कॅपिटल अकाउंट्स आपल्याला डायरेक्टली आउटर कॉलममध्ये लिहायचे. सो अंडरलाईन करा कॅपिटल अकाउंट्सला. पहिला कॅपिटल अकाउंट येणार आहे जयाचा, दुसरा कॅपिटल अकाउंट येणार आहे मायाचा. दॅट्स इट. पुढच्या लाईनवर हेडिंग टाका करंट अकाउंट्स. आत्ता अमाऊंट लिहिणार नाही आहोत, अमाऊंट जेव्हा आपल्याला ट्रायल बॅलन्समध्ये येतील तेव्हा लिहिणार आहोत. पहिला करंट अकाउंट असणार आहे जयाचा. लीव 2-3 लाईन्स ब्लँक, देन ॲरो फॉर ॲडजस्टमेंट. दुसरा करंट अकाउंट असणार आहे मायाचा. अगेन लीव 3 लाईन्स ब्लँक अँड देन ॲरो फॉर ॲडजस्टमेंट. डन. करंट अकाउंट आणि कॅपिटल अकाउंटच्या ज्या अमाऊंट येतील ट्रायल बॅलन्समध्ये त्या आपण रेकॉर्ड करूच. आत्ता आपल्याला मिळाले ड्रॉइंग्स. सो जयाचे जे ड्रॉइंग्स आहेत ते तिच्या करंट अकाउंटमधनं मायनस करायचे आहेत. जयाचे ड्रॉइंग्स आहेत 500. सो गो टू जयाज करंट अकाउंट. मायनस ड्रॉइंग्स 500 आणि मायाचे ड्रॉइंग्स आहेत 1500. सो ते मायाच्या करंट अकाउंटमधनं मायनस करूयात. पुढे आलेत क्रेडिटर्स. अगेन बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला लिहायचे. सो गो टू बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. सन्ड्री क्रेडिटर्स, बॅलन्स शीट लायबिलिटी साईड 45,600. पुढे आलेत सेल्स, लिहायचे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडवर. सो गो टू ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड. बाय सेल्स. $1,94,000. नेक्स्ट आलाय ओल्ड आर.डी. आज फॉर्म्युला लिहायचा नाही आहे, त्यामुळे कुठे लिहिणार आहोत P&L अकाउंटच्या क्रेडिट साईडला. सो गो टू P&L अकाउंट क्रेडिट साईड. लीव 1 लाईन फॉर ग्रॉस प्रॉफिट. सेकंड लाईनवर लिहिणार आहोत बाय आर.डी. ब्रॅकेटमध्ये ओल्ड. अमाऊंट आहे 2,000. नेक्स्ट कमिशन. हे रिसीव्ह झालेलं कमिशन आहे. सो लिहिणार आहोत P&L अकाउंटच्या क्रेडिट साईडला. $5,500. आता पुढे कॅपिटल अकाउंट्स दिलेत. आज फिक्स कॅपिटल मेथड आहे, त्याच्यामुळे कॅपिटल अकाउंट आउटर कॉलमला लिहायचे. सो गो टू बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. आउटर कॉलम. जयाचं कॅपिटल आहे 2 lakhs आणि मायाचं कॅपिटल आहे 2,50,000. आणि आता करंट अकाउंट लिहूयात. जया आणि मायाचे करंट अकाउंट्स इनर कॉलमला लिहायचे. जयाचं करंट अकाउंटचा बॅलन्स आहे 3,400 आणि मायाच्या करंट अकाउंटचा बॅलन्स आहे 9,100. डन. ट्रायल बॅलन्सचं पोस्टिंग झालेलं आहे. ट्रायल बॅलन्सच्या प्रत्येक आयटमचा एक इफेक्ट आणि ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट्स.
आता ॲडजस्टमेंट स्टार्ट करणार आहोत. पहिली ॲडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक. रेकॉर्ड होईल ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. आपण ऑलरेडी बॅलन्स शीटला आहोत, सो बॅलन्स शीटला एक इफेक्ट देऊन घेऊयात. क्लोजिंग स्टॉक अमाऊंट आहे 22,600 बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. आणि याचा दुसरा इफेक्ट कुठे द्यायला लागेल? गो टू ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड. बाय क्लोजिंग स्टॉक अमाऊंट आहे 22,600. दुसरी ॲडजस्टमेंट आहे परचेस इन्क्लूड्स परचेस ऑफ फर्निचर ऑफ 10,000 मेड ऑन 1 ऑक्टोबर 2012. सो काय करायला लागेल? परचेसेसमधून मायनस करायला लागेल. सो गो टू ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड. इथून मायनस करा, मायनस परचेस ऑफ फर्निचर. $10,000 आउटर कॉलम जातील 99,000. आणि सेकंड इफेक्ट जाईल बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. सो गो टू बॅलन्स शीट ॲसेट साईड. फर्निचरमध्ये ॲड करूयात. इनर कॉलमला राहतील 25,000. पुढची ॲडजस्टमेंट आहे डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंगवर 10%, प्लांट अँड मशिनरीवर पण 10% आणि फर्निचरवर 20%. सो आधी लँड अँड बिल्डिंग आणि प्लांट अँड मशिनरीवरचं डेप्रिसिएशन काढूयात. 10 कट केला की 10%. सो मायनस डेप्रिसिएशन ॲट द रेट ऑफ 10%. 10 कट करा. 3 lakhsवरचा 10 कट केला तर 30,000. आउटर कॉलम जातील 2,70,000. प्लांट अँड मशिनरीवर पण 10% डेप्रिसिएशन आहे. सो 60,000 वरच्या 10% झाले 6,000. सो आउटर कॉलम येतील 54,000. आता आपल्याला पुढे डेप्रिसिएशन काढायचं आहे फर्निचरवरती 20%. पण ते काढताना काळजी अशी घ्यावी लागणार आहे की जे ॲडिशनल फर्निचर आपण परचेस केलं होतं त्याची डेट दिलेली आहे बघा. सेकंड ॲडजस्टमेंटमध्ये ते म्हणतात परचेस इन्क्लूड्स परचेस ऑफ फर्निचर 10,000 ऑन 1 ऑक्टोबर 2012. म्हणजे हे जे ॲडिशनल फर्निचर परचेस केलं होतं त्याची डेट दिली आहे 1 ऑक्टोबर. मग जर ते ऑक्टोबरला परचेस केलं असेल तर किती महिने वापरलं? ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च, म्हणजे टोटल 6 महिने हे फर्निचर वापरलं. सो आता हे जे ॲडिशनल फर्निचर आपण वापरलेलं आहे हे 6 महिने वापरल्यामुळे त्याच्यावर डेप्रिसिएशन येणार 6 महिन्याचं, म्हणजे 6 मंथ्स. आणि जे ट्रायल बॅलन्समध्ये फर्निचर आहे ते तर आपण सुरुवातीपासून वापरलं, पूर्ण वर्षभर वापरलं, म्हणजे त्याच्यावरती डेप्रिसिएशन येणार 12 मंथ्स. मग आता काय करायला लागेल बघा. जे ट्रायल बॅलन्स मधलं जे फर्निचर आहे त्याच्यावर 12 मंथचं डेप्रिसिएशन काढायचं आहे. आणि जे ॲडजस्टमेंटमध्ये ॲडिशनल फर्निचर परचेस केलेलं आहे 10,000 वर त्याच्यावर 6 मंथचं डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे. सो याच्यासाठी आपल्याला वर्किंग नोट करायला लागेल. सो गो टू वर्किंग नोट्स. वरती हेडिंग टाका वर्किंग नोट्स. त्यातली पहिली वर्किंग नोट कॅल्क्युलेशन ऑफ डेप्रिसिएशन ऑन फर्निचर. पहिले लिहा टोटल फर्निचर. टोटल फर्निचर किती आहे? 25,000चं, बरोबर. आता हे जे 25,000चं फर्निचर आहे ते स्प्लिट करूयात.
15,000चं जे फर्निचर आहे ते ट्रायल बॅलन्समध्ये आलं होतं. ते आपण किती महिने यूज केलं? यूज फॉर 12 मंथ्स. आणि उरलेलं जे 10,000चं होतं ते ॲडिशनल परचेस केलं होतं. ते कुठे दिलं होतं आपल्याला इन्फॉर्मेशन? ॲडजस्टमेंटमध्ये. ते किती महिने वापरलं आपण? परचेस केलंय 1 ऑक्टोबरला. सो किती महिने वापरलं? 6 मंथ्स. फर्स्ट ऑक्टोबर 2013 पासून 31 मार्च 2013 पर्यंत. आता 20% रेट ऑफ डेप्रिसिएशन दिलाय. 20% काढूयात. 15,000 एक 0 कट केला तर 10%. ते किती होतील? 1,500. हे होतील 10%. डबल करा. 3,000 किती होतील? 20%. सो 15,000चं जे फर्निचर आहे त्याच्यावरती 3,000चं डेप्रिसिएशन होणार आहे. आता 10,000 वरती डेप्रिसिएशन काढूयात. 20% रेट दिलाय. सो 1,000 होतील 10%. एक 0 कट केला तर त्याच्या डबल करूयात. 2,000 हे होतील 20%. बट दिस इज फॉर हाऊ मेनी मंथ्स? दिस इज फॉर 12 मंथ्स. आपल्याला 12 मंथ्स नको आहेत, आपल्याला 6 मंथ्स पाहिजेत. सो हाफ करूयात. किती होईल? 1,000. सो आता आपल्याला टोटल डेप्रिसिएशन पाहिजे. टोटल डेप्रिसिएशन इज इक्वल टू 3,000 प्लस 1,000 इज इक्वल टू 4,000. सो मी परत एकदा एक्सप्लेन करतो. आपलं जे टोटल फर्निचर होतं ते होतं 25,000. 25,000 का? कारण ट्रायल बॅलन्समध्ये ऑलरेडी फर्निचर 15,000चं दिलेलं आहे आणि ॲडजस्टमेंटमध्ये आपल्याला त्यांनी सांगितलं की ॲडिशनल 10,000चं फर्निचर आपण परचेस केलं होतं. ते चुकून परचेसेसमध्ये गेलं होतं. आता परचेसेसमधनं चुकून गेलं होतं म्हणून आपण मायनस फ्रॉम परचेसेस केलं आणि फर्निचरमध्ये ॲड केलं. सो आता आपल्याकडे टोटल फर्निचर लास्ट डेला 25,000चं आहे. आणि आपण डेप्रिसिएशन जे कॅल्क्युलेट करतो ते नंबर ऑफ मंथच्या बेसिसवर कॅल्क्युलेट करतो. आता म्हणून मी ते स्प्लिट केलं. 25,000चे जे फर्निचर आहे ते स्प्लिट केलं. 2 तुकडे केले त्याचे. पहिला जो तुकडा होता तो आला होता ट्रायल बॅलन्समध्ये 15,000चा. तो ट्रायल बॅलन्समध्ये आलाय म्हणजे पूर्ण वर्षभर आपण वापरला. मग पूर्ण वर्षभर जर वापरला तर त्याच्यावर पूर्ण 20%चं डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करूयात. एक 0 कट केला तर 1,500 10% होतील. त्याच्या डबल करा. 3,000 20% होतील. आता उरलेला जो 10,000चा तुकडा राहिलेला आहे त्याची डेट त्यांनी आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये दिली होती. बघा ॲडजस्टमेंट नंबर 2 मध्ये त्यांनी डेट दिली आहे. 1 ऑक्टोबर 2013ला आपण ते परचेस केलं होतं. सो युज्ड फॉर 6 मंथ्स. मी डेट पण लिहिल्या आहेत. ऑक्टोबर 2013 पासून मार्च 2013 पर्यंत वापरलं. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 6 महिने वापरलं तर डेप्रिसिएशन पण 6 महिन्याचं काढायला लागेल. मग सोपं आहे 6 महिन्याचं डेप्रिसिएशन काढायला. एक 0 कट करा 10% होतील 1,000. त्याच्यात डबल करा 2,000 होतील 20%. बट 20%चं डेप्रिसिएशन केव्हा द्यायचं आहे? 12 महिने यूज केलं तर. मग 2,000चं डेप्रिसिएशन फॉर 12 मंथ्स हाफ केलं तर 1,000 फॉर 6 मंथ्स. मग आता आपल्याला दोन्हीचे डेप्रिसिएशन मिळाले. टोटल डेप्रिसिएशन कसं काढणार? दोन्हीची ॲडिशन करा. 15,000वर 3,000चं डेप्रिसिएशन आहे. 10,000वर 1,000चं डेप्रिसिएशन आहे. सो टोटल डेप्रिसिएशन 3,000 प्लस 1,000 इज इक्वल टू 4,000. चला 2 इफेक्ट्स देऊयात. पहिला इफेक्ट काय करायचा आहे? बॅलन्स शीटला फर्निचरमधून मायनस. सो गो टू फर्निचर. मायनस डेप्रिसिएशन at the rate of 20%. वर्किंग नोट नंबर 1 4,000. सो आउटर कॉलम जातील 21,000. आणि या तिन्ही डेप्रिसिएशनचे सेकंड इफेक्ट द्यायचे P&L अकाउंटच्या डेबिट साईडला. सो गो टू P&L अकाउंट डेबिट साईड. टू डेप्रिसिएशन.
पहिला आहे लँड अँड बिल्डिंग, $30,000. पुढे आहे प्लांट अँड मशिनरी, $6,000. फर्निचर 4,000. सो आउटर कॉलम किती जातील? 40,000. आणि लास्ट ॲडजस्टमेंट, क्रिएट RDD 5% ऑन डेटर्स. सो गो टू बॅलन्स शीट ॲसेट साइड, पहिला इफेक्ट मायनस फ्रॉम डेटर्स, मायनस RDD ब्रॅकेटमध्ये न्यू. 5% काढायचे, 88,000च्या 10 कट केला तर होतील 8,800, ते होतील 10%. त्याच्या हाफ 4,400, ते होतील 5%. आउटर कॉलम जातील 83,600. सेकंड इफेक्ट द्यायचा आहे P&L अकाउंटच्या डेबिट साईडला. सो गो टू P&L अकाउंट डेबिट साईड, टू RDD ब्रॅकेटमध्ये न्यू, $4,400. नाव क्लोजिंग करूयात. गो टू ट्रेडिंग अकाउंट, पहिले ट्रेडिंग अकाउंट बंद करायचं आहे. कुठली साईड मोठी आहे बघा, क्रेडिट साईड मोठी आहे. सो टेक द टोटल ऑफ क्रेडिट साईड. सेम टोटल डेबिट साईडला लिहायची, क्रेडिट साईडच्या टोटलमधनं डेबिट साईडची टोटल मायनस करायची, येईल त्याला म्हणायचं टू ग्रॉस प्रॉफिट. सगळं बरोबर केलं तर ग्रॉस प्रॉफिट येतो 52,500. हा रेकॉर्ड करायचा आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडवरून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. सो गो टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साईड, फर्स्ट लाईन, बाय ग्रॉस प्रॉफिट, $52,500. कुठली साईड ग्रेटर आहे बघा, आज डेबिट साईड मोठी आहे. सो सगळ्यात पहिले डेबिट साईडची टोटल घेऊयात. डेबिट साईडची टोटल येते 70,000. सेम टोटल क्रेडिट साईडला लिहिणार आहोत. डेबिट साईडच्या टोटलमधनं आता क्रेडिट साईडची टोटल मायनस करायची, येईल त्याला म्हणायचं नेट लॉस. आणि तोही कोणाला वाटून द्यायचा, जया आणि मायाला वाटून द्या. लॉस येतोय 10,000 रुपीज. हा जो 10,000चा लॉस आहे तो आपल्याला वाटायचा आहे 2:3 मध्ये. वाटणं एकदम सोपं असतं. जो रेशो दिलाय त्यांची टोटल करायची, म्हणजे आता इथे 2 + 3 ची टोटल करायची, ती आली 5, बरोबर. जो नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस येतो त्याला या टोटलने डिवाइड करायचं, म्हणजे 10,000चा आत्ता लॉस झालेला आहे, त्याला जर 5 ने डिवाइड केलं तर आन्सर किती येणार आहे, 2,000.
आता या आन्सरला एकदा 2 नी मल्टिप्लाय करा, एकदा 3 नी मल्टिप्लाय करा. 2 नी मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला कोणाचा आन्सर मिळेल? जयाचा आन्सर मिळेल. आणि 3 नी मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला मायाचा आन्सर मिळेल. बघा 2000 इंटू 2 4000 जातील जयाला आणि 2000 इंटू 3 6000 कुणाला जातील? मायाला. दॅट्स इट. इतकं सोपं आहे. सो 4000 जयाचा लॉस आहे, 6000 मायाचा लॉस आहे. डन. आता हा लॉस झालाय म्हणजे काय करणार? कॅपिटल अकाउंट मधून मायनस, पण आज कॅपिटल अकाउंट फिक्स्ड आहेत त्याच्यामुळे करंट अकाउंट मधनं मायनस करायचंय. सो गो टू बॅलन्स शीट, लायबिलिटी साइड. करंट अकाउंट मधनं मायनस करूयात, मायनस नेट लॉस. $4000 मायनस नेट लॉस 6000. आता जया आणि माया दोघींच्या करंट अकाउंटच्या टोटल्स जे आहेत ते आउटर कॉलमला घेऊयात. पहिले मायाचं कॅल्क्युलेशन करूयात. 9100 मधून 6000 गेले तर राहतील 3100 आणि 3100 मधून 1500 गेले तर आउटर कॉलमला राहत आहेत 1600. पॉझिटिव्ह फिगर आहे, नो प्रॉब्लेम. जयाची मात्र जर आपण आउटर कॉलमला फिगर घ्यायला गेलो तर ती अमाऊंट काय येणार आहे? निगेटिव्ह येणार आहे. किती बॅलन्स येणार आहे? निगेटिव्ह 1100. आता लक्षात ठेवा, आउटर कॉलम मध्ये आपण कधीही निगेटिव्ह अमाऊंट लिहित नाही. याचा अर्थ आता आपल्याला काय करायला लागेल? हा जो बॅलन्स लायबिलिटी साइडला आलाय, जर निगेटिव्ह आला असेल तर तो अपोजिट साइडला ॲसेटला ट्रान्सफर करायचा. आणि हे ट्रान्सफर करताना काय करायचं माहिती आहे का? फक्त एक लाईन अशी ड्रॉ करायची, जास्त खाडाखोड करायची नाही. दिस इज पार्ट ऑफ युअर प्रेझेंटेशन. अशी एक तिरकी लाईन ड्रॉ करायची आणि आता काय करायचं आहे? जयाचा जो करंट अकाउंट आहे तो ॲसेट साईडला लिहायचा आणि लिहायचं जयाज करंट अकाउंट आणि तो ॲसेट साईडला शिफ्ट करून पॉझिटिव्ह फिगर लिहायची 1100. आता लायबिलिटी साईडची टोटल करताना हे जे 1100 आहेत मायनस 1100 हे कन्सिडर करायचे नाहीत. चला बॅलन्स शीटची टोटल करूयात. दोन्ही साईड टॅली व्हायला पाहिजेत. पहिले लायबिलिटी साइडची टोटल करूयात. लायबिलिटी साइडची टोटल येते 4,97,200. नाउ टेक द टोटल ऑफ ॲसेट साइड. आणि ॲसेट साईडची पण टोटल येते 4,97,200. दॅट्स इट. प्रॉब्लेम नंबर 7 इज डन. माझं काम संपलेलं आहे, पण तुमचं काम राहिलं आहे. तुमचं काम काय आहे? हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करायचा आहे. तुमच्या सगळ्या 12th स्टँडर्ड स्टुडंट्स बरोबर हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. बेल आयकॉन दाबायचं आहे जेणेकरून मी नवीन व्हिडिओ टाकेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. दॅट्स इट गाईज. थँक्यू सो मच. बाय बाय. गुड डे. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये बोर्डात आलेला एक नवीन प्रॉब्लेम घेऊन आणि अर्थातच त्याचं सोल्युशन घेऊन. टिल देन थँक्यू सो मच. बाय बाय. गुड डे.